हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो येस, हा न्यू व्लॉग आहे आणि हा व्लॉग असणार आहे गणपती दर्शनाचा. कारण आपले जे नातेवाईक आहेत आणि तसंच मी तुम्हाला मागच्या मध्ये देखील सांगितले होते, की आमचे सर आहेत त्यांच्याकडे देखील गणपती बाप्पा येतात. सो मी चालली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल आणि फर्स्ट आपण जात आहोत भाभी काकूंकडे. कारण या काकूंनी खूपच मला मदत केली होती माझ्या एक्झाम टाईममध्ये. सो त्यांच्या इकडे मला इन्व्हिटेशन होतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, हे त्यांनी छोटंसं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर काकूंबरोबर मी खूप गप्पा मारल्या. त्यांना देखील व्हिडिओ बनवण्याची आणि यूट्यूबची खूप आवड आहे. आणि ही बाप्पाची सुंदर विलोभनीय मूर्ती तुम्ही बघू शकता, किती गोड दिसत आहे आणि मन एकदम छान होऊन जाते बाप्पाला बघितल्यानंतर. आणि येस, त्यानंतर मी निघालेले आहे लगेच ऑफिसला. सो दर्शन घेतल्यानंतर ऑफिसला चला. सो येस, थोडंसं ट्रेन सफर अँड ऑल आणि रेनी डेज असल्यामुळे थोडं ग्रीनरीही होती बाहेर आणि मी थोडं सेल्फ चेक केलेलं आहे. आणि त्यानंतर येस, लगेचच गाडी घेऊन मी गेलेली आहे आमच्या सरांच्या घरी. आणि हे क्यूटसं असं जास्वंदाचं फूल, एक नाही भरपूर अशी जास्वंदाची फुलं मी घेतली होती बाप्पांना वाहण्यासाठी. आणि त्यानंतर हा गोड प्रसाद घेतला होता. मोदक मला सापडले नाहीत, तर मी हे इकडे मोतीचूर लाडू घेतलेले आहेत. आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. हे आमच्या सरांचं घर आहे इकडे. त्यांनी नवीन घर घेतलेले होते आणि तो हा आजूबाजूचा सगळा स्वच्छ परिसर तुम्ही बघू शकता. किती छान वाटत आहे इकडे आल्यानंतर. त्यानंतर आम्ही गाडी आमची इकडे पार्किंग करण्यासाठी जागा बघत होतो. त्यानंतर ही इकडे जागा आम्हाला सापडलेली होती. त्यानंतर आम्ही गाडी पार्क इकडे केली होती आणि आणि ही सोसायटी वेल नोन असल्यामुळे सगळंच खूप सिस्टमॅटिक होतं. त्यानंतर हे आमच्याच रेस्टॉरंटचं इकडे ॲज अ केटरिंग होतं. सो ती सगळी इकडे तयारी चालू होती. वॉटर बॉटल्स अँड ऑल. सो येस. सो सरांनी मला या आधीच मूर्ती दाखवली होती. सरांकडची मूर्ती ही यावर्षीची सोन्याची होती. कारण त्यांच्या गणपतीचे यावर्षी 25वे वर्ष होते. सो त्यानंतर आम्ही असं लिफ्टमध्ये होतो. त्यानंतर ही तुम्ही मूर्ती बघू शकता बाप्पाची, किती सुंदर दिसत आहे. आणि मला तर असे वाटत होते सारखे बघतच राहू. तर खूप सुंदर मूर्ती होती. आणि त्यानंतर आमच्या सरांच्या घरी गाण्यांच्या मैफिलीचा कार्यक्रम होता. सो त्यासाठीही मला इन्व्हिटेशन होतं. सो मी गाण्यांचा कार्यक्रम बघण्यासाठीही गेले होते. आता तुम्ही पुढे डेकोरेशन बघू शकता. किती छान आणि फुलांचं डेकोरेशन इकडे केलेलं आहे. घरात आल्या-आल्या किती मस्त आणि छान वाटत होतं. आणि ही विठ्ठल रखुमाईंची मूर्ती होती एंट्रन्सलाच तुम्ही बघू शकता. आणि ही अशी फुलांची सुंदर सजावट केलेली होती. मला तर खूप भारावून गेल्यासारखे वाटले होते आणि खूपच छान वाटत होतं. सो मी असा छोटासा एक व्हिडिओ आणि छोटीशी क्लिप इकडे काढून घेतलेली आहे. आणि हा एंट्रन्स आहे आमच्या सरांच्या घराचा. खूपच छान सजवलेले होते घर. आणि इकडे घराच्या बाजूलाच सगळी जेवणाची इकडे तयारी केलेली होती. आणि हे सरांचं घर आहे, त्याची छोटीशी झलक. खूप छान इंटेरियर आहे. आणि हे आमचे सर आहेत. त्यांना प्रॉपरली व्हिडिओमध्ये घेता नाही आलं कारण ते त्या दिवशी खूपच बिझी होते त्यामुळे. सो मी हे छोटे क्लिप्स ॲड केलेले आहेत. आणि खूप सुंदर वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं इकडे आल्यानंतर. त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि या कार्यक्रमामध्ये मला सुप्रसिद्ध मराठी गायक मयूर सुकले यांना लाईव्ह गाणं गाताना बघण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं शक्य झालं आमच्या सरांमुळे, कारण त्यांनी या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन मला दिलं होतं. त्यामुळे मला लाईव्ह ह्या सर्व गायकांना गाताना बघताना खूपच मजा आली. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की सारेगमप हे लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत झी मराठी चॅनलवर. सो त्यामध्ये जे वाद्य वाजवत होते ते सगळेच जण उपस्थित होते.
जसं तुम्ही बघू शकता, निलेश दादा जे ढोलकी वादक आहेत, त्यांना आपण सर्वच ओळखतो. सो ते देखील होते. या सर्वांना लाईव्ह गाताना, लाईव्ह वाजवताना बघताना मला खूपच मजा आली आणि हा सगळा जो कार्यक्रम होता, तो भारावून टाकणारा होता आणि मी परत एकदा म्हणेन, ही संधी मला सरांमुळे मिळाली. त्यामुळे मला खूपच छान वाटत होतं. आणि नक्कीच मी सरांचे यासाठी आभारही मानेन, की त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मला हा कार्यक्रम लाईव्ह बघता आला. आणि आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजत असेल, इकडे ढोलकीची जुगलबंदी चालू होती. सो मला कॉपीराईट लागेल, त्यामुळे मी प्रॉपर व्हॉईस किंवा म्युझिक ॲड केलेले नाही आहे. पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी थोडं-थोडं अपलोड केलेलं आहे. तर शॉर्ट व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. खरंच खूप भारावणारा हा कार्यक्रम होता. सगळीच गाणी खूपच सुंदर झालेली होती. हो आणि बाप्पाच्या चरणी अशी गाण्यांची मैफिल रंगताना बघण्यात एक वेगळीच मजा आहे आणि ती मला अनुभवण्यास मिळाली. यामध्ये मी माझं भाग्य समजते, की खूपच छान असा कार्यक्रम मला बघता आला. सो धन्यवाद आमच्या सरांना परत एकदा. सो हा सुंदर कार्यक्रम झाला आणि माझा दिवस संपवून मी निघाले आहे घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो थँक यू फॉर वॉचिंग गाईज.